एकदा जोरदार टाळ्या होत्या दोन्ही संघांसाठी आणि सुरुवात करूया या सत्राला. पाचव्या दिवसातील सायंकाळच्या सत्रातील पहिला सामना अक्षय शेवडे या ठिकाणी चढाईसाठी एक अप्रतिम सामना पाहायला मिळेल, कारण या मॅच मध्ये जिंकणारा संघ निर्णायक ठरणार आहे. आणि यासाठी राजेश सर 2 मिनिटं तुम्हाला थोडक्यामध्ये बाद फेरीचे नियम सगळे क्लिअर करतोय. चालू सामना 15 मिनिटाचा असेल. 15 मिनिटं अगोदर 15 मिनिटांचा एकूण 30 मिनिटाचा सामना असेल. आणि जर काही तांत्रिक अडचण असेल तर खेळाडू रिव्ह्यू घेऊ शकतात. रिव्ह्यू सक्सेस झाला तर पुन्हा रिव्ह्यू घेऊ शकतात, पण एकच रिव्ह्यू असेल संपूर्ण सामन्यामध्ये. त्यानंतर आता सुरू असणारा सामना हा अ गटातील 1 नंबरचा संघ दुर्गा फायटर्स आणि ब गटातील 2 नंबरचा संघ आई शिमरादेवी वॉरियर्स यांच्यात चालू आहे. चालू सामन्यातील विजयी संघ हा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल आणि हरलेला संघ हा 3 नंबर आणि 4 नंबर क्रमांकाच्या जी लढत होणार आहे त्याच्यातील जिंकलेल्या संघाशी उपांत्यपूर्व फेरीची लढत देईल. धन्यवाद. थँक्यू. चढाईसाठी शुभम. दुर्गा फायटर्स विरुद्ध आई शिमरादेवी वॉरियर्स या दोन संघांमध्ये सुरू असलेली चुरस. पहिला पॉईंट आपण पाहिला आई शिमरादेवी वॉरियर्स या संघाच्या नावावर लागलेला आणि त्या पद्धतीने बोनस टाकण्याचा प्रयत्न आहे शुभम. याचा बोनस 2-0 अशी सुरुवात. थर्ड रेड. भरत करंगुटकर चढाईसाठी. महाराष्ट्र राज्य कुमार गट त्याचप्रमाणे खेलो इंडियामध्ये ज्यांनी महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू. आणि आता बघा राईट टर्नसाठी तयार होते, कारण यांची पलटी जी आहे ती निर्णायक ठरते. आणि 2 गुण पहिल्याच चढाईत. आजच्या सायंकाळच्या सत्रातील पहिल्याच जर आपण चढाईची पाहिली सुरुवात तर एक वेगळी पाहायला मिळते. 2-2. लेफ्ट रेडर टर्न आणि कॉर्नर आणि पुन्हा एकदा एक छान अशी आपण ही पाहिलं. थोडासा वेळ आहे कारण लेफ्ट टर्न ओमकार आहेत संधाने. त्यांचे वडील पिताश्री देखील आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. मुंबई उपनगर कर्णिकर्णी सदस्य म्हणून ज्यांचं योगदान. आणि ज्यावेळेस 1981-82ला मुंबई उपनगर जिल्ह्यात सुरुवात झाली, पहिला संघ ज्यावेळेस त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं औरंगाबाद या ठिकाणी, त्या स्पर्धेचं योगदान. आणि बरं संधाने सरांचं देखील हार्दिक स्वागत. ज्याच व्यासपीठावर आपण पाहतोय उपस्थित आहेत. संकेत मोरे लेफ्ट कॉर्नरला आहे. जर आपण शुभमच्या रेडची जर सुरुवात पाहिली तर सुरुवात राईट ट्रेडर म्हणून आपण पाहतो. त्यानंतर थोडा वेळ घेतल्यानंतर 5-7 सेकंदानंतर तो लेफ्ट रेडिंग सुरुवात करतो जो लेफ्ट रेडर आहे. कारण लेफ्ट टर्न आणि लेफ्ट कॉर्नर हे महत्त्वाचे 2 खेळाडू आहेत. लेफ्ट कॉर्नर मुंबई उपनगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व यावर्षी केलेला खेळाडू संकेत मोरेल आपण पाहतोय. कालच्या 4थ्या दिवसापर्यंत जे टॉप 3 रेडर्स आहेत आफ्टर ग्रुप मॅचेस 1 पॉईंट 3-3 अशी सुरुवात. टॉप रेडर म्हणून ज्याचं योगदान आहे, ज्याला आपण पाहतोय या दुर्गा फायटर्स संघाकडून खेळताना, भरत करंगुटकर. टोटल पॉईंट्स 41 आणि टच पॉईंट 35, बोनस पॉईंट 6, एकूण सुपर 10 एक वेळा त्याचे झालेले आहे आणि 5 सुपर रेड आहेत. त्यामुळे सुपर 10 करणारा एकमात्र आपण बघतोय जो आता चढाईसाठी आलेला आहे भरत करंगुटकर, जो 3 आपण टॉप रेडरमध्ये या 4 दिवसातील टॉप रेडर आहे चढाईसाठी. 5च्या कव्हरमध्ये टोटल 41 पॉईंट याचे आहेत. 35 टच पॉईंट्स आहेत, 6 बोनस आणि एक सुपर रेड कंप्लीट केली होती. पुन्हा एकदा राईट टर्नला रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न. टॉप
रेडरमध्ये सेकंड नंबरला नामदेव इजवलकर, टीम रुद्र रायडर्स लालबाग, टोटल पॉईंट 36. थर्ड रेड सुहास गौडा चढाईसाठी. पहिला अटेम्प्ट, पहिला प्रयत्न, पहिली ट्राय पाहिली आपण. आता मात्र या ठिकाणी साखळी घेऊन आले होते ओमकार, थोडंसं लेट झालं या ठिकाणी, खेचायचं होतं, अन्यथा साखळी सोडून निघून घेऊ शकला असता तो म्हणजे सुहास. ओमकार संधान याला पाहतोय. ओम साई क्रीडा मंडळ बोरिवली पूर्व, टाटा पॉवर माघाटाणे या परिसरातील संघातील खेळाडू, ज्याला आपण लेफ्ट टर्नला पाहतोय. रनिंग हँड टच करण्याचा, राईट कॉर्नरला टिपण्याचा प्रयत्न भरत करंगुटकरचा. टॉप 3 रेडरमध्ये 3 नंबरला रोहित जाधव आहे, टीम परिवर्तन पलटण, ज्याने पहिल्या दिवशी गोल्डन रेडमध्ये पॉईंट मिळाला होता. टोटल पॉईंट 30 आहेत. ऑल टच पॉईंट्स आहेत. एक सुपर 10 त्यांनी केले कंप्लीट, एक सुपर रेड आहे. टॉप 3 डिफेंडर्समध्ये टॉपला आहे दिनेश यादव, टीम देवान सुपर किंग्स, थर्ड रेडसाठी 4च्या कव्हरमध्ये. बघा 4-5 जेव्हा असतात ते तुम्हाला तुमच्या कौशल्यावर, स्किलवर, टेक्निकवर, तंत्रावर तुम्हाला आपले पॉईंट्स मिळवायला लागतात, कारण थोडीशी विखुरलेली आपल्याला टर्न कव्हर पाहायला मिळते. आणि आता मात्र चकून जातोय दोघांना, पुन्हा एकदा 2ची या ठिकाणी पॉईंटची एक जोडी घेऊन जातोय, तो म्हणजे भरत करंगुटकर. तर मगापासून आपण पाहिले तर टॉपला 41 गुणांनी होता आणि आत्ताचे 4 पकडले तर निश्चित 45. बॅकवर्डला जाण्याची गरज होती का? बघा किती दूरवर होते आणि लोडर आहेत ते, त्याला तुम्ही जर असं बॅकवर्डला करायला गेलात एवढ्या लेट आणि तो पण एवढ्या ॲडव्हान्स वरती 3च्या कव्हरमध्ये चढाईसाठी. परत जर या ठिकाणी कव्हर झाली तर सुपर कॅच, एक पॉईंट घेत जरी मॅचला पुढे घेऊन गेले तरी संधी मिळू शकते. त्या अनुषंगाने बघा कल्पना होती, स्किलमध्ये, एक्सरसाइज, वॉर्मअपमध्ये ह्याच गोष्टी शिकवल्या जातात आणि त्या गोष्टीचा वापर प्रॅक्टिकली मैदानात करायचं असतं. आणि तीच उडी घेतली, कारण थोडासा वाकला होता, झुकला होता आणि त्याच्या खांद्यांवर पाय देऊन, पाठीवर पाय देऊन निघून गेला. 1 पॉईंट, 7-4. दिनेश यादव टॉप डिफेंडरमध्ये आपण पाहतोय, टॉपला आहेत. 2 नंबरला विकास चौरसिया, टोटल 12 पॉईंट्स इन्क्लुडिंग 2 सुपर टॅकल्स आहेत. 1 हायफाय आहे दिनेश यादवची. एक जबरदस्त कामगिरी भरत करंगुटकर, आतापर्यंत 46 पॉईंट झालेत. त्यानंतर गुरतर खान, टोटल 11 पॉईंट्स आहेत, सुपर टॅकलचे 1 आणि हायफाय 1. आता मात्र ही 100% होते का बघूया, प्रयत्न सुरू आहे. मात्र याला म्हणतात जिद्द, चिकाटी, संघर्ष, मेहनत, कष्ट आणि त्याची पोच पावती. 2+2 4 पॉईंट्स, म्हणजे पहिले 2, त्यानंतर 2, त्यानंतर 1. या स्पर्धेतील मला वाटतं अजून आमचे स्टॅटिस्टिशियन जे या ठिकाणी आहेत त्यांना निश्चित विनंती राहील की अजून 2 किंवा 3 पॉईंट झाले तर कदाचित अर्धशतक, 50 पॉईंट पूर्ण होतील, हाफ सेंचुरी. हाताखालचा बघा कशा पद्धतीने कॉर्नरच्या खालचा ट्राय करतोय. बोनस राईट कॉर्नरला चेक करत होते, मात्र त्या ठिकाणी गेले आणि 1 पॉईंट. टॉप ऑलराऊंडरमध्ये जर आपण पाहिलं तर टॉपला आहे पुन्हा एकदा भरत करंगुटकर. 4 मॅचमध्ये टोटल रेड आणि टोटल आपण जर पॉईंट्स पाहिले तर 64 गुणांसह टॉपला आहे. रेडमध्ये 41, बोनसमध्ये 6, सुपर रेडमध्ये 5, सुपर 10 1, असे टॉपला ऑलराऊंडरमध्ये भरत करंगुटकर आहे 64 गुणांनी. नामदेव इजवलकर 4 मॅचमध्ये 37 पॉईंट. टोटल जर आपण एकूण गुण पाहिले तर रेड पॉईंट टोटल टॅकल 6, रेड पॉईंट 36 इन्क्लुडिंग 6 बोनस, सुपर रेड 1, सुपर 10 1, टॅकल पॉईंट 1 आणि एकूण जर आपण पाहिलं तर 37 पॉईंट्स. आणि निश्चित ऑलराऊंडरमध्ये दुसऱ्या नंबरवर आहे शुभम दिडवार, याला आपण पाहतोय जर्सी नंबर 7,
आई शिमरादेवी वॉरियर्सकडून 36 गुण आहेत. टोटल रेड 52, रेड पॉईंट 28, म्हणजे एकूण रेड्स केल्या होत्या 64 भरत नाही, त्यातील 41 त्याला पॉईंट मिळाले. बोनस 6 होते, 5 सुपर रेड होते, 1 सुपर 10. 4 मॅचमध्ये टोटल रेड्स केल्या. नामदेव इजवलकरने 71 रेड पॉईंट, त्याला 36 मिळाले. त्यामध्ये टोटल टॅकलचा देखील 6, टॅकल पॉईंट 1. शुभम दिडवाड 52 रेड पॉईंट्स केले, रेड केल्या. या चढ्यांमध्ये 28 त्याला गुण मिळाले. टोटल टॅकल 14 आहेत, टॅकल पॉईंट 8 इंक्लुडिंग 1 हायफाय, सुपर 10 1 आणि 4 बोनस. त्यामुळे टॉप ऑलराऊंडर भरत करंगुटकर, टॉप डिफेंडर दिनेश यादव, टॉप रेडर भरत करंगुटकर. आणि तोच या ठिकाणी चढाईसाठी पुन्हा एकदा 11-5. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार इतर संघ देखील करत असतील की आपल्या समोर जर दुर्गा फायटर संघ आला, एक समतोल बॅलन्स संघ, तर आपल्याला कशा प्रकारे खेळ करायचा आहे. पुन्हा एकदा ही निर्णायक सुहासच्या हातामध्ये या ठिकाणी टॅकल करण्यासाठी संधी मिळाली. पाचची कबर शुभम. 6-11, मोठी अशी गुणसंख्या नाहीये. लेफ्ट टर्नकडे देखील लक्ष राहील शुभमचं, कारण ओमकार आहे त्या ठिकाणी अनुभवी खेळाडू. ओमसाई क्रीडा मंडळ बोरिवली पूर्व, टाटा पॉवर माघाटाणे या संघासाठी देखील कव्हरमध्ये अप्रतिम कामगिरी. संघाचा तारणहार म्हणून त्या संघामध्ये कुलदीप माईनकर, प्रथमेश मांजरेकर, घाडगेसारखे खेळाडू. आणि ओमसाईने देखील मुंबई उपनगर जिल्ह्याचं जर आपण पाहिलं तर फायनल विजेता आणि खेळलेला संघ आहे. थर्ड रेड सुहास 5च्या कव्हरमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून SSS लाईव्ह शी साईज फूडच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षक. गुड इव्हिनिंग. सुरू असलेला पहिला सामना बाद फेरीतील दुर्गा फायटर्स विरुद्ध आई शिमरादेवी वॉरियर्स. आणि संधी दिली सुहासने, थोडा पॉज घेतला तिथे गेल्यानंतर. लेफ्ट कॉर्नरला राईट कॉर्नरकडून गेले, त्यानंतर थोडेसे डबल माइंड झाले असं जाणवलं, कारण तिथून जर मागे आले असते, एक पलटी ट्राय केली असती, कदाचित काही वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र पुन्हा एकदा महत्त्वाचा पॉईंट मिळून जातोय. शरीर यष्टी आपण पाहिली तर काटक आहे, मात्र एक छान स्टेपिंग पाहायला मिळाली. 13-6 दिल्ली योद्धा देवान सुपर किंग्स या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. आपण तिसरा आणि अंतिम पुकार दिल्यानंतर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक दिल्ली योद्धा देवान सुपर किंग्स. टू पॉइंट्स. 10-13. या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे स्पॉन्सर, ज्यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून मनापासून मनस्वी आभार व्यक्त करतोय. सिद्धी गणेश कॅटरर्स, महेश कॅटरर्स, बँक ऑफ बडोदा, शी साईड स्पोर्ट्स, लाईव्ह जे आपण पाहतोय SSS, समता वॉरियर्स, फ्लॅमिंगो ॲसेंट अँड भारतीय आयुर्विमा महामंडळ, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्याचप्रमाणे आमचे सर्व कार्यकारिणी मंडळ, घाटकोपर प्रतिष्ठान, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गेले 1-1.5 महिना ही संकल्पना तयार झाल्यानंतर जवळपास गेले 1.5-2 वर्ष ही स्पर्धा आपण कशी आणू शकतो प्रत्यक्षात यासाठी प्रयत्न होते. मात्र कोरोना काळामुळे थांबली आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक वेगळ्या नव्या जोमाने आपण ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न करण्यासाठी सर्व कार्यकारी मंडळाचे देखील आभार व्यक्त करूया. वेगवेगळे पडद्यामागचे कलाकार देखील ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण पाहतोय. स्पर्धेच्या निमित्ताने श्री साई स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर सर्वेसर्वा शैलेश पाटील यांनी एक प्राइज डिक्लेअर केले. उत्कृष्ट चढाईपटू, उत्कृष्ट डिफेंडर आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट यासाठी SSSचे किट्स त्या खेळाडूंना वर्षभरासाठी दिलं जाईल. त्यामुळे हा देखील एक वेगळ्या प्रकारचा पुरस्कार त्यांना मिळणार आहे. आणि प्रत्येक दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू यासाठी एक वेगळ्या प्रकारचं पारितोषिक दिलं जाईल खेळाडूंना. ते देखील आपण या ठिकाणी अनाऊन्स करताना पाहणार आहोत काही वेळानंतर. खूप छान अशी सुरुवात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, कारण गुणसंख्या 13-8 त्या गुणसंख्येमध्ये थोडासा वेगळा बदल देखील होताना पाहायला मिळू शकतो. प्रियंका
6च्या जर आपण पाहिलं तर बाजूला 5ची कव्हर आहे आणि प्रयत्न करत असताना दुर्गा फायटर्स या संघाकडून हा चढाईपटू लेफ्ट टर्नकडे लक्ष असेल. राजेश सर, एक सूचना आहे. रिव्ह्यू फक्त जो कर्णधार आहे त्याने सूचना केल्यावरच घ्यायचा आहे. बाकीच्या कुठल्याही खेळाडूने रिव्ह्यूसाठी सूचना केली तरी रिव्ह्यू घ्यायचा नाही आहे. जे कर्णधार आहेत, संघ प्रतिनिधी, व्यवस्थापक, लक्ष द्यायचं आहे. रिव्ह्यू घेताना फक्त कर्णधारांनीच रिव्ह्यू द्यायचा आहे. रिव्ह्यूसाठी कॉल करायचा आहे. बाकीच्यांचे कोणाचेही कॉल स्वीकारले जाणार नाही, त्याची नोंद घ्यायची आहे. हो, मेरी झलक सबसे अलग. शुभम नाम समझकर फ्लावर समझे गए, ये तो अलग नाम है. ये देखिए 4 1-2 का 4 अनिल कपूर स्टाइल झकास. ये कमाल के खिलाड़ी है. टाइगर अब जिंदा है. अप्रतिम कामगिरी, एक जबरदस्त. झुकेगा नहीं लेकिन कभी कभी झुकना पड़ता है क्योंकि झुकेंगे तो आपको मौका मिलेगा टर्न कवर के लिए. लेकिन जिस तरह से देखिए मैच कहां से कहां लेकर गई है, शायद मैच का टर्निंग पॉइंट बन सकता है. मैच को बनाने के लिए यही कल भी मैंने कहा था की ज्यावेळेस शुभम या ठिकाणी चढाई करत होता मॅचमध्ये, तो सेकंड हाफला त्याला सबस्टिट्यूशन म्हणून आला होता आणि तरी सुद्धा मॅच त्यांनी तयार केली होती. तेव्हा मी म्हटलं होतं की विझलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख तरी पुन्हा उडेन मी. अडू शकेल मजला अजून अशी ती भिंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी चालतो वाट माझी. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलास पसंत नाही. चला क्रमवारीमध्येच राहा, कारण या कवितेमध्ये अजून एक ओळ आहे की माझी झोपडी जाळण्याचे झाले तर काही कावे. जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. ज्या पद्धतीने या ठिकाणी एक आग ओकणारी डिफेंडिंग रेडिंग करतोय तो म्हणजेच शुभम. थर्ड रेड आणि शेवटचाच खेळाडू या ठिकाणी उरलेला आहे. 12-13 अशी गुणसंख्या आहे. एका गुणाची आघाडी आहे दुर्गा फायटर्स या संघाकडे. बोनस दिला जाईल, बघूया. आणि कव्हर स्वतःच बॉडी लॉबीमध्ये गेलेले आहेत. 3 पॉइंट्स आई शिमरादेवी वॉरियर्स. 12 आणि 3 15, 14 एक बोनस, 14-15. पूर्ण टीमला या ठिकाणी ग्रीन कार्ड वॉर्निंग. अजून जर या नियमाचं उल्लंघन केलं तर मग येलो कार्ड, आणि मग जो खेळाडूला ती पेनलाइज केलं जाईल त्याला काही मिनिटं बाहेर बसावं लागेल आणि त्यानंतर त्याला आतमध्ये यावं लागेल. एक वेगळा खेळ आपण शुभमचा पाहतोय. या स्पर्धेवर अक्षरशः या खेळाडूने छाप सोडलेली आहे. शुभम दिडवाड संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडरमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. एकूण आत्तापर्यंतचे पॉईंट होते ते म्हणजे 36. 52 रेड्स केल्या होत्या, त्यामध्ये 28 गुण त्याला मिळाले होते. आणि इतर टॅकल, सुपर रेड, हायफाय जर आपण पाहिलं, एक हायफाय त्याच्या नावावर आहे. टोटल टॅकल 14 आहे. सुपर 10 मध्ये एक आहे त्याच्याकडे. 4 बोनसचे पॉईंट्स आहेत. टॅकल पॉईंट देखील त्याने केलेत 8. बघा कॉन्फिडन्स किती वाढतोय बघा. मगाशी शांत खेळत होते आणि आता एवढा वेळ घेतलात तुम्ही. आणि हाफ टाइम चेंज द कोड. गुणसंख्या 15-15. एकदा हाफ टाइम साठी या दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होत्या. व्हॉट अ स्टार्ट. बाद फेरीतील पहिलीच मॅच हाफ टाइमला 15-15 समान गुणसंख्येवर आहे. सेकंड कॉल फॉर द नेक्स्ट मॅच. दिल्ली योद्धा देवान सुपर किंग्स. संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक, आपण याची नोंद घ्यायची आहे. आपण दुसरा पुकार देण्यात आलेला आहे. छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर सेकंड आपला सुरुवात करूया. गुणसंख्या 15 गुण दुर्गा फायटर्स.
हॅलो. धन्यवाद राजेश कुळे. आता यशस्वीपणाचा 5वा दिवस आहे. उशिराने आलेल्या सर्व क्रीडारसिक हो, आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. या ठिकाणी क्वार्टर फायनलच्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. अतिशय रफ अँड टफ सामने या ठिकाणी आपण पाहतोय. आता या ठिकाणी मध्यांतर झालेले आणि मध्यांतरपर्यंत दोन्ही संघांनी समान गुणावरती अर्थात 15-15 गुण या ठिकाणी प्राप्त केलेले आहेत. गेले 5 दिवस या ठिकाणी 4 दिवस या ठिकाणी अनेक क्रीडा जगतातील राजकारण समाजकारण वेगविविध क्षेत्रातून या कबड्डी स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता मंडळी आली. अनेकांचे आम्ही मान सन्मान केले. आज देखील या ठिकाणी अनेक मंडळी आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. आमच्या मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आणि महिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर या संघाचे व्यावसायिक संघाचे माजी संघनायक सन्माननीय भारत संधाने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य सन्माननीय नरेंद्र लाड हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय वसंत शिंदे पोलीस अधिकारी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी जो संघ या ठिकाणी खेळतोय दुर्गा फायटर्स या संघाच्या मालकीन अर्थात आमच्या शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी गौतमी राऊत आरोस्कर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो छत्रपती पुरस्काराच्या मानकरी गौतमी राऊत या ठिकाणी विराजमान आहेत. सर्व क्रीडारसिकांना विनंती करतोय आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. वेस्ट रेल्वेच्या खेळाडू त्याप्रमाणे राजेश आरोस्कर यांच्या भगिनी सन्माननीय शारदा आरोस्कर वाळवे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही आमच्या घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करत आहोत. निश्चितपणानं आम्ही त्यांचा नंतर सत्कार करणार आहोत. परंतु या ठिकाणी सामना जो मध्यांतरपर्यंत थांबलेला आहे दुर्गा हा त्यांचा संघ आहे आणि विश्रांती करता थांबलेला संघ असतानाच या ठिकाणी मी एक महत्त्वपूर्ण अनाउन्समेंट करतोय. आमच्या संस्थेचे आणि राम जानकी या संस्थेचे मालक सन्माननीय प्रशांत गुरव साहेब यांनी या स्पर्धेमधील प्रत्येक दिवसाचा उत्कृष्ट खेळाडू करता आपले वडील अंकुश राम गुरव यांच्या स्मरणार्थ प्रशांत गुरव यांच्याकडून मॅच टाइमच्या वतीनं भेटवस्तू आणि रोख रक्कम आणि या पारितोषिकाचा कालचा दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे. त्याने एकंदरीत 15 पॉईंट मारलेले आहेत, 12 टच पॉईंट आहेत, 3 बोनस आहेत आणि या खेळाडूचं नाव आहे भरत कंगुटकर. मी गौतमी राऊत शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी आपल्याच संघाचा हा खेळाडू आहे. आपल्याच संघी आम्ही त्याचा या ठिकाणी सत्कार करतोय. आपण भरत या खेळाडूंना अप्रतिम कामगिरी केलेली आहे. आणि काय योगा आहे. आणि निश्चितपणे आजचे देखील जे गुण आहेत पहिले हाफचे ते काउंट होतीलच. मात्र तुर्तास तरी असं वाटतं की 50 क्रॉस होईल. कारण मगाशी जर आपण पाहिले तर जवळपास 3 वेळा 2-2 गुण मिळवले होते. पुन्हा एकदा शुभम दिडबाट ज्याने कमबॅक केलेले मगाशी जो सामना थोडासा
बॅकफूट लागत होता 5 गुणांनी. आता मात्र ओमकार आलेत आणि शरीराचा भाग बाहेरून तुम्ही आतमध्ये टचसाठी जाऊ शकत नाही. तेच पाहिले या ठिकाणी राजेंद्र डांगे रेफरी त्यांनी की एक्झॅक्टली झटापट झाल्यानंतर पोझिशन काय आहे आणि बाहेरून प्रयत्न होत होते कारण शरीराचा काही भाग आतमध्ये असला पाहिजे लॉबीच्या. त्यानंतर तुम्ही मध्यरेषा पार करू शकता. अक्षय अनुभवी खेळाडू थोडासा थांबला, चेक घेतला होता, त्यानंतर ट्राय केली आणि यशस्वी. 17-15 थोडासा उशिरा शुभम आउट झालेला आहे त्यामुळे त्याला रिवायवल लवकर आणावं लागेल. असं म्हणतात की दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच बोलतो, त्याप्रमाणे एक वेगळ्या प्रकारचा खेळ सुहासला देखील करावा लागेल. सुहास चढाईसाठी लेफ्ट रेडर आहे जसे नंबर 11. काल देखील अप्रतिम कामगिरी, मात्र आता या ठिकाणी ही यशस्वी कव्हर करणं भिडण्यासाठी गेला होता. लेफ्ट टर्न ओमकार संधाने ज्यांचे वडील देखील आपण व्यासपीठावर पाहतोय. भारत संधाने सर देखील पाहत असतील. टॅक्टिक्स याच असतात की जरी मोठ्या उंचीचा जबरदस्त स्ट्रॉंग खेळाडू जरी असला तरी सुद्धा आपल्याला टर्नसाठी साथ मिळू शकते, त्यामुळे आपण ब्लॉक करण्यासाठी जाणं गरजेचं आहे. राजू दादा 3च्या कव्हरमध्ये या ठिकाणी चढाई करण्यासाठी भरत. संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक दिल्ली योद्धा टीम देवान सुपर किंग्स. सेकंड कॉल देण्यात आल्याची नोंद घ्या. दुसरा पुकार संघ व्यवस्थापक संघ प्रशिक्षक टीम देवान सुपर किंग्स आणि टीम दिल्ली योद्धा. ही देखील रफ अँड टफ मॅच. पुन्हा एकदा रेडर यहाँ पर तैयार. लेफ्ट रेडर है, हालांकि लेफ्ट टर्न लेफ्ट कॉर्नर भी तैयार है. ओमकार संधाने संकेत मोरे के साथ शायद ये मौका बनाएंगे. बढ़ाने की ज़रूरत थी अब यहाँ पर, लेकिन कंट्रोल कवर को रखते हुए जो उनके कप्तान हैं अक्षय शेवड़े, जिस तरह से अनुभवी खिलाड़ी, हालांकि कप्तान अलग है. 2 की कवर और 2 की कवर में फिर एक बार भरत. चौथे दिन का सर्वश्रेष्ठ खिलाड़ी पुरस्कार उन्हें मिला. फिर एक बार ट्राई कर रहे हैं, अपने रेंज में है. फ्लाइंग दी, पहले तो टच करने की कोशिश कर रहे थे, प्रयास कर रहे थे और फिर एक बेहतरीन ये अंक अपने टीम के लिए अर्जित करते हुए अब यहाँ पर ऑल आउट का खतरा मंडराता हुआ. घाटकोपर प्रतिष्ठान आयोजित इनके आयोजन से एक बेहतरीन खूबसूरत घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग का ये 3रा संस्करण चलता हुआ बहुत आगे लेकर गए. ये देखिए, इसे कहते हैं कि मैं छोटा हूं लेकिन जिगर मेरे दिल में है. मैं तो वहां पर रोकूंगा, आपको आना है. और इसीलिए कहते हैं कि एक में का सहाय्य करूं अवघे धरू सुपंद. आपको आना होगा, कुछ तो अलग करना होगा. करण अर्जुन आएंगे, कब आएंगे? अब देखा, करण गए थे, अर्जुन आए और पूरी तरह से ब्लॉक किया. अच्छा टैकल पॉइंट. Once again, the next raider, Akshay, the experienced player of this team, Durga Fighters. Left raider, just taking his own time and doing the formality as far as the raid is concerned. The difference between this match is going to be 8 points. So this is the main player, the backbone of this team, I Shimra Devi Warriors, Shubham Didwar. Second day best player of the tournament of this Ghatkopar Kabaddi Premier League. Just wanted to take the point in the running hand touch of the right turn. All the players are struggling there, but yes. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे माजी कार्यकारिणी सदस्य पांडुरंग कोकरे यांची या ठिकाणी आम्हाला उपस्थिती मिळाली आहे. त्यांचं देखील आम्ही आमच्या घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या घाटकोपर विभागात एक नामवंत संस्था यंग स्पोर्ट क्लब, या संस्थेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. अध्यक्ष सन्माननीय यशवंत माजिरे, अशोक राणे, अशोक पवार, संदीप मयेकर, प्रशांत बडे, प्रकाश भोर, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही आमच्या घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. दुसरा पुकार दिल्ली योद्धा देवांश सुपर किंग. आपणास खेळण्याकरता हा दुसरा पुकार देण्यात आला आहे. आपण खेळाच्या दृष्टिकोनातून तयार राहायचं आहे. चालू सामना संपताच या ठिकाणी आपला तिसरा आणि अंतिम पुकार दिला जाणार आहे.
25-17। जिन्होंने देरी से यहाँ पर श्री साई स्पोर्ट्स लाइव टेलीकास्ट अगर इस घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग अपने एंड्रॉयड मोबाइल लैपटॉप कंप्यूटर स्मार्ट टीवी पर अगर देख रहे हो तो आपको गुड इवनिंग। और अगर ऑफिस से जस्ट आए हो चाय के साथ कुछ कर रहे हो खा रहे हो तो ये मैच जिस तरह से चल रहा है आई शिमला देवी वॉरियर्स और दुर्गा फाइटर्स, बहुत ही कमाल का मुकाबला। 17 अंक है आई शिमला देवी के पास, तो 25 अंकों के साथ यहाँ पर 8 अंक के साथ निश्चित तौर पर लीड कर रहे हैं। और इसका प्रमुख कारण एक अच्छा कॉम्बिनेशन भरत करंगुटकर जिनके पास अच्छे ही पॉइंट्स है, टच पॉइंट्स, और टैकल में ओमकार और अक्षय और राइट टर्न जिन्होंने योगदान दिया है। 5 की कवर शुभम, इस खिलाड़ी को यहाँ पर फिर एक बार अपना योगदान देना होगा। न जीत चाहिए ना हार चाहिए, कबड्डी खेलने के लिए हमें घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग जैसा परिवार चाहिए। देखिए कोई जरूरत नहीं थी बैक होल्ड बैक शूट के लिए, कहां से कहां चले गए। जाना था जोगेश्वरी, पहुंच गए वज्रेश्वरी, ये नहीं होना चाहिए। आपको सही लाइन पर पकड़ना होगा, उसी अंदाज से अगर जाएंगे तो मौका बनेगा। कुछ तो अलग करने की जरूरत है और यही यहाँ पर बता रहे हैं कुछ खिलाड़ी। लेकिन जिस तरह से इसके पहले ही हमारी पूरी ऑर्गेनाइजर टीम ने बताया है, टीम मैनेजर, टीम कोच, खिलाड़ी, कप्तान, कि आपको मैच में किस तरह से खेलना है, किस तरह की अलग अलग बातें यहाँ पर होगी। Bharat, once again from the left corner, right turn and right corner as well, get ready. And there is a big gap between, I think, left corner, शुभम एंड राइट टर्न के बीच जो एक दरार थी, वहाँ से ये बोनस। ये भी बहुत कुछ विशेषता होती है जब एक अच्छे रेडर है तो आपकी निगाहें कहाँ पर हैं, कहाँ से मुझे एक बोनस मिल सकता है। मुझे रनिंग हैंड टच में जिस तरह से एडवांस टैकल के लिए कोई खड़े हैं, लेफ्ट टर्न हो राइट टर्न हो, उनकी पोजीशन क्या है, मेरी रेंज वहाँ पर जा सकती है। बहुत कुछ बातों पर आपको गौर करना होता है। उसके बाद आपको ये देखिए फिर एक बार मौका है, 2 अंक लेकर चले गए हैं और इन 2 अंकों के साथ 20-26 ये ऑल आउट कंपल्सरी निर्णायक बनने वाला है। ये ऑल आउट के 4 अंक मिलेंगे तो 24-26 आखिरी मिनट तक ये मैच चलने वाला है, क्योंकि जब तक शुभम जितना देर अंदर रहेंगे कोर्ट में इतनी अच्छी बात होगी आई शिमला देवी वॉरियर्स के लिए। फिर एक बार भरत, कोशिश जारी है, प्रयास कर रहे हैं। अगर बोनस भी मिलता है, बोनस, और अब 2 के कवर में अगर सुपर टैकल ऑन है, अगर इस खिलाड़ी की कैच होती है तो सुपर कैच। फिर एक बार मौके की तलाश और यही कोशिश रहेगी कि ये मौका किस तरह से मिले। और अब यहां से निकल पड़े 2+2 4 पॉइंट्स। इसीलिए ये खिलाड़ी कमाल के खिलाड़ी है, इनके पास हौसला है, जिसे कहते कि हौसलों के आगे कोई पर्दा नहीं होता, कड़े परिश्रम का कोई विकल्प नहीं होता, दिल में हो जज्बा कुछ कर दिखाने का, तो जलते दियो को भी आंधियों का डर नहीं होता। संघ प्रशिक्षक आपणास विनंती, आपण बॉक्स मधूनच बोलायचं आहे। प्रयत्न किती चांगला आहे बघा, जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून जर उगू शकतं तर तुम्ही का नाही, स्वतःला सांगावं लागणार की अजूनही शर्यत संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये। शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल, झुंजावं लागेल, कारण खेळ कबड्डीचा आहे। 7 कबड्डीचे खेळाडू मिळून हा अध्यास कबड्डी, श्वास कबड्डी, पर्व कबड्डी आपण पाहत आहोत। 3रं पर्व, 3रं वर्ष घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग। आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत। पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ आणि अतिशय लोकप्रिय अशी व्यक्तिमत्वांची मांदियाळी आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळते। त्यामुळे आलेल्या पाहुण्यांचं देखील हार्दिक स्वागत। आमचे स्पॉन्सर्ड LIC, फ्लेमिंगो, असेंट, SSS, समता वॉरियर्स, महेश कॅटरर्स, सिद्धी गणेश कॅटरर्स, बँक ऑफ बडोदा यांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार। पुन्हा एकदा भरत, कॉन्फिडन्स
देतोय, ज्या पद्धतीने पॉइंट्स घेतलेला आहे आणि सांगत आहेत की यस मारला असेल तर देईल, मात्र एक वेगळ्या प्रकारचा खेळ करावा लागेल शुभमला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आणि या मॅचमध्ये. खरं म्हणजे जर आपण पाहिलं तर बाद फेरीतील सामने आणि आता मात्र पुन्हा एकदा बाहेरून कोणी कमेंट करू नका. डोंट कमेंट आउटसाइड. ओनली कॅप्टन हॅज दी राईट टू टेक द रिव्ह्यू. आणि कशासाठी रिव्ह्यू तरी देखील सांगायचं की तुमचा निर्णय काय आहे आणि रेफरी सांगतील. चला, डिसिजन पेंडिंग, रिव्ह्यू. जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तो कंटिन्यू राहील पुढे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा तुमची संधी गमावलेली आहे. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी प्रमुख कार्य व सध्याचे विद्यमान कार्यकारिणी सदस्य सन्माननीय सुवाद कदम सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही आमच्या घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे रेल्वे संघाचे वरिष्ठ खेळाडू सन्माननीय दयानंद सुतार राष्ट्रीय खेळाडू, त्याचप्रमाणे विनोद कदम, भीमाजी मोरे, भारतीय रग्बी संघाचे कर्णधार. बँकॉक येथे झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्याचप्रमाणे विनोद कदम मुंबई रेल्वे पोलीस स्पोर्ट इंचार्ज, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू आणि कबड्डीपट्टू देखील. त्याचप्रमाणे भीमाजी मोरे राष्ट्रीय प्रशिक्षक ॲथलेटिक्स. हे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही आमच्या घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. कशामध्ये होता? पाचच्या कव्हरमध्ये पुन्हा एकदा शुभम 28-27. एक एक पॉइंट इकडे तिकडे आपण पाहतोय, कधी या बाजूला कधी या बाजूला. दोलायमान स्थितीमध्ये हा सामना. स्टील मॅच इज ऑन. वी कांट से फ्रॉम हियर विच टीम विल बी गो थ्रू द नेक्स्ट राउंड with the Durga Fighters or team Shimra Devi Warriors. Both the teams are really good raiders. और ये देखिए, दिल की बात अलग थी, दिमाग की बत्ती को जलाना होगा, क्योंकि यहां से गलती से मिस्टेक वाला गाना बजेगा तो बैंड बाजा बजने वाला है. कुछ अलग करना होता है. मैच जिस तरह से चल रहा है, टेक्निकल पॉइंट और बहुत कुछ चल रहा है. अतिघाई संकटाला आमंत्रण देई, म्हणून मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक असतो, त्याला सांभाळणं गरजेचं आहे. 28-28, 28-28. भरत टाइम आउट घेतलेला आहे. निलेश शुगले. बघा, दोन्ही प्रशिक्षक जर पाहिलं तर गुरु शिष्य आहेत. गुरु शिष्याची जोडी मैदानात आहे. एका बाजूला किरण देवाडिगा सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र खेळलेले आहेत. जय साहसी क्रीडा मंडळ चेंबूरसाठी देखील निलेश शुगले. कित्येक सामने आम्हाला आठवतात ज्यावेळेस किरण सरांनी दिलेला योग्य असा सल्ला आणि टर्न कव्हरसाठी कामगिरी केलेली आहे निलेश शुगले यांनी. त्यामुळे दोन आज प्रतिस्पर्धी प्रशिक्षक म्हणून मैदानावर आपण पाहतोय. एका बाजूला दुर्गा फायटरचे प्रशिक्षक किरण देवाडिगा सर, तर एका बाजूला निलेश उगले जे आई शिमरादेवी वॉरियर्स या संघाचे कोच आहेत व्हाईट जर्सीमध्ये. त्यामुळे गुरु शिष्य जरी असले तरी प्रशिक्षक म्हणून हा एक संदेश वेगळा असेल.
5ची कव्हर. आम्ही एक स्पर्धा डिसेंबरमध्ये कव्हर करण्यासाठी सांगलीला गेलो होतो. त्यावेळी देखील नितीन मदने, काशिलिंग आडके आणि त्यांचे प्रशिक्षक जे ज्या संघातून ते खेळायचे त्यावेळी देखील खूप काही गोष्टी त्यांच्या पाहायला मिळाल्या. ज्यावेळेस रेफ रीडर म्हणून सांगलीमधील कित्येक खेळाडूंना पाहिलं. विशेषतः गणेश शेट्टी सर, राजू भावसार सरांची एक वेगळी ओळख. आणि एक स्पर्धा त्यांनी अशी आयोजित केली होती 8-9 जानेवारीला, ज्या ठिकाणी 50+ खेळाडू खेळणार होते. जेवढे जिल्हा आणि राज्यासाठी ज्यांनी प्रतिनिधित्व केले असे शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू देखील यामध्ये राजू भावसार सर, गणेश शेट्टी सर आणि इतर सांगली जिल्ह्यातील संघातील खेळाडू 50+ मध्ये खेळले होते. वेगवेगळ्या निश्चितच लीग देखील सुरू आहेत. ही आपण घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग पाहतो. 2 जुलै ते 16 जुलै महामुंबई कबड्डी लीग होणार आहे आणि या लीगसाठी देखील एक वेगळी सुरुवात आपण पाहतोय. थर्ड राईड 2 जुलै ते 16 जुलै अशी एक अजून एक महामुंबई कबड्डी लीग. मुंबई उपनगरातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल. जलद गतीने या ठिकाणी रनिंग अँड टच आणि ट्राय होती, ज्या ठिकाणी आपण पाहतोय फिवमला. आणि बघा मगाशी जी संधी मिळवली होती त्या संधीचं सोनं करतोय. थर्ड राईड. आणि हो 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 प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी दाखवतोय की हा पॉइंट कॅप्टन या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तत्पूर्वी रिव्ह्यूचा रिझल्ट येण्यापूर्वी या ठिकाणी अनेक मान्यवरांचे जे सत्कार आहेत आम्ही या ठिकाणी पार पाडत आहोत. आमच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सत्कार समितीला विनंती करतो आपण सत्काराची तयारी करायची आहे. आज या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे माजी प्रमुख कार्यवाह, ज्यांच्या तालमीत अनेक राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी, त्याचप्रमाणे अर्जुन अवार्डी खेळाडू तयार झाले, ते सन्माननीय सुहास सर कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करत आहोत घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. सन्माननीय सुहास कदम सर.
यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. कीर्ती त्यात या सर्वांचा आम्ही एक सामुदायिक सत्कार घेत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. माजी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य, संयुक्त कार्यवाह यशवंत माजिरे सर आणि सर्व यंग स्पोर्टचे पदाधिकारी यांचा या ठिकाणी सन्मान. विशाल कुमार, विशाल कुमार हा यावर्षी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या किशोर गटाचं त्याने प्रतिनिधित्व केलेलं आहे. यानंतर सन्माननीय वसंत शिंदे पोलीस अधिकारी यांचा देखील आम्ही आमच्या घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं सन्मान करत आहोत, सत्कार करत आहोत, त्याचा त्याने स्वीकार करावा. वसंत शिंदे साहेब, आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय राजेश मांडवकर, जय हनुमान ट्रस्ट अध्यक्ष
हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत, तर त्याने स्वीकार करावा. सन्माननीय राजेश मांडवकर. यांचं नाव काय? प्रमोद जगदाळे आणि सन्माननीय राजेश मांडवकर यांचा सामुदायिक या ठिकाणी आम्ही सत्कार करत आहोत, त्याचा त्याने स्वीकार करावा. तिसरा आणि अंतिम पुकार दिल्ली योद्धा देवान सुपर किंग्स. शेवटची 5 मिनिटं. गुणसंख्या 29 दुर्गा फायटर्स, 30 गुण आई शिमरादेवी वॉरियर्स. लास्ट अँड फायनल थर्ड कॉल. संघ व्यवस्थापक, संघ प्रशिक्षक दिल्ली योद्धा देवान सुपर किंग्स. सन्माननीय रवी सावंत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. रवी सावंत. हॅलो. सहभागी सर्व संघांना विनंती आहे, त्याचप्रमाणे संघ प्रशिक्षक व्यवस्थापक सर्वांना विनंती आहे, रिव्ह्यूच्या संदर्भात तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे तर तो ताबडतोब घ्यायचा आहे. जर एखादा मिनिट जरी लेट झालं तरी तो रिव्ह्यू दिला जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. आणि रिव्ह्यू घेतल्यानंतर मी सन्माननीय श्री शैलेशजी गराळे, सन्माननीय श्री टेक्निकल कमिटी सदस्य सुरेंद्र धुरी, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री विकास उत्तेकर सर, त्याचप्रमाणे सन्माननीय श्री सचिनजी नागती, आपणा चौघांना विनंती करतोय, जेव्हा रिव्ह्यू समोरचा संघ घेईल तेव्हा चौघांनी आपण हा रिव्ह्यू एकत्रितपणे बघून डिसिजन द्यायचं आहे. मी पुन्हा विनंती करतोय, आपण चौघांनी देखील जेव्हा रिव्ह्यू अनाऊन्स होईल तेव्हा चौघांनी देखील स्टेजवर जाऊन क्लिप बघून आपण चौघांनी एकत्रितपणे डिसिजन द्यायचं आहे. धन्यवाद. अतिशय रफ अँड टफ मॅच. 30-30, 30-30. स्पर्धेतील टॉपचा ऑलराऊंडर चढाई करत असताना भरत करंगुटकर 41 पॉइंट्स. बोनस 31-30. 4 चिकबार. ग्रीन कार्ड संकेत मोरे यांना. दुर्गा फायटर्स संघाला आपली कव्हर वाचवावी लागणार आहे. आणि शुभम थर्ड रेड. 31-30 ही निर्णायक चढाई असणार आहे असं जाणवत आहे. शुभम तयार होत असताना या चढाईसाठी शेवटच्या काही मिनिटाचा खेळ आणि हा प्रयत्न होत असताना शुभमचा. आणि ओ हो 3. मी म्हटलं होतं कव्हर उभी करावी लागणार. सामनाधिकारी आपण योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. दोन्ही संघांना बाद करायचा आहे. बाहेर काढा त्यांना, बाहेर काढा.
टेक्निकल पॉइंट्स. ओमकार संधाने पॉइंट घेऊन यावं लागेल. बोनस तर मिळालेला आहे. 32-34 शेवटची 3 मिनिटं. ओ हो बघा काय घाई करण्याची गरज होती का. शुभम बाहेर आहे आणि अजून एक सुहास गौडा जो महत्वाचा खेळाडू बाहेर. बोनस प्लस. 34-34 मॅच बघा काय होतं. 33-30 34-32 आणि पुन्हा एकदा बोनस प्लस. ओमकार आपल्या संघाचा या ठिकाणी तारणा ठरतोय. बोनस दिला होता. कव्हरसाठी ट्राय करणं गरजेचं होतं किंवा असंच पाठवणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी ट्राय करण्यासाठी गेलेत. अजून एक खेळाडू आतमध्ये आला. शेवटची काही मिनिटं बाकी आहेत आणि 34-34 एका रेडरची कमी जाणवणार आहे आई शिमरादेवी वॉरियर संघाला. दिल्ली योद्धा देवान सुपर किंग्स तयार राहायचं. दिल्ली योद्धा देवान सुपर किंग्स. दोनच्या कव्हर मध्ये जर ही कव्हर झाली तर सुपर कॅच. आणि हो या ठिकाणी प्रयत्न होणार आहे आणि हा प्रयत्न 2+2 पहिल्यांदा संधी होती आणि या ठिकाणी 34-34 इक्वल झालेली मॅच. पुन्हा एकदा या 2 गुणांनी 38-34 एक एक खेळाडू दोन्ही संघाचे बाहेर आहेत. शुभम दिडबाट जो महत्वाचा खेळाडू होता 5 पॉइंट्स. येस तुम्ही आधी काही बोलू नका. खेळाडूंनी रेफरी निर्णय देतील. राजेंद्र डांगे डांगे गुणसंख्या 34-38 शेवटची 2 मिनिटं आणि भरतला पॉइंट मिळतोय 35-38. या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी भरतला या ठिकाणी आपला प्राण या ठिकाणी ओतावा लागणार है. सब कुछ यहाँ पर दाव पर लगाने की जरूरत. 35-38 ये मैच बनाने के लिए कुछ अलग करना होगा. अभी भी 3 अंकों की बढ़त. आई शिमरा देवी वॉरियर्स बनाम दुर्गा फाइटर्स. बहुत ही तगड़ा मुकाबला. संघर्ष की यात्रा जारी है. कौन बनेगा विजेता. ऑफिशियल टाइम आउट. सचिन सर 35-38 3 गुणांची आघाडी. दुर्गा फायटर्स संघ या ठिकाणी भरत करंगुटकर याला एखादी सुपर रेड करावी लागेल. 2 पॉइंट जरी घेऊन आला तरी सुद्धा एका पॉइंट साठी पुन्हा एकदा संघर्ष असणार आहे. एक चांगली कव्हर करावी लागेल. लेफ्ट टर्न ओमकार, लेफ्ट कॉर्नर, राईट कॉर्नर अक्षय यांना देखील तितकंच काम करावं लागेल. बघूया काय घडतंय. 38-35 3 गुणांची आघाडी. काही मिनिटांचा खेळ शिल्लक. 5च्या कव्हर मध्ये टेक्निक स्किलवर या ठिकाणी पॉइंट मारावे लागणार आहेत. त्या पद्धतीनेच प्रयत्न करणं. पाहिलं तर एक खेळाडूची कमी त्यामुळे ही संधी निश्चित असणार आहे. बोनस शेवटचा मिनिट
छत्ती अडती ही जर कव्हर झाली तर एक रेड अजून चान्स मिळू शकतो. कदाचित ती शेवटची रेड असू शकते दुर्गा फायटर साठी. त्यामुळे ही कव्हर करण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्या पद्धतीने हा प्रयत्न सुरू आहे. मगाशी 2 गुण घेऊन गेला होता तोच या ठिकाणी पुन्हा एकदा प्रयत्न करत असताना आणि या ठिकाणी हा पॉइंट दिला आहे. काही गरज नव्हती ट्राय करण्यासाठी. 37-39 37-39 आता टचवर पकडलेला आहे. बघा खेळाडूला आउट झालेला आहे आणि एक वेगळ्या प्रकारे टच साठी प्रयत्न टचवर पकडलेला आहे आणि या ठिकाणी यशस्वी पकड. मॅच इज ओव्हर. मगाशी या ठिकाणी बघा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये दुर्गा फायटर संघ पहिल्या मॅच पासून ऑल मॅचेस जिंकत गेले होते. 3 पॉइंट जे आले त्या ठिकाणी कव्हर सेट आणि बघा मगाशी 2 पॉइंट आणणारा जर्सी नंबर 12 तोच या ठिकाणी निर्णायक ठरतोय आणि आई शिमरादेवी वॉरियर्स रिच इन द सेमी. एकदा जोरदार टाळ्या होत्या दोन्ही संघांसाठी. व्हॉट अ मॅच. दुर्गा फायटर जबरदस्त खेळताना आपल्याला पाहायला मिळाले.